मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये 800 करोड रुपयाची तरतूद ही नागरी सुविधा कामांसाठी देण्यात आली होती आणि सहसा ही तरतूद देत असताना भले सत्ताधारी पक्षाला थोडे जास्त पैसे मिळाले, परंतु विरोधी पक्षाला देखील एक समाधानकारक रक्कम देण्याची परंपरा या महापालिकेची होती। परंतु ज्या वेळेला आम्हाला बुक आलं त्यानंतर कळलं की शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने पक्षाला, त्याचप्रमाणे काँग्रेस पक्षाला आणि इतर विरोधी पक्षांना फक्त 25 लाख रुपये निधी देण्यात आला आहे आणि त्याच वेळेला सत्ताधारी पक्षांना मात्र करोडोची खैरात करण्यात आलेली आहे। काही नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये तर 10-10, 20-20 करोड देण्यात आलेले आहेत। आमची मागणी होती की गेली 4 वर्ष सत्ताधारी पक्षाचे आमदार असू दे, खासदार असू दे, यांनी महापालिकेच्या माध्यमातून करोड रुपये घेतलेले आहेत, परंतु आम्ही त्यावेळेला शिवसेना पक्ष ठाकरेंची प्रामाणिक राहिलो, काँग्रेस पक्ष त्यांच्या पक्षाची प्रामाणिक राहिला आणि प्रामाणिक राहणं हा गुन्हा नव्हे, पण ह्या महापालिकेने हा गुन्हा ठरवलाय आणि म्हणून या महापालिकेचा मी निषेध करतोय। कारण हा जो अन्याय आहे तो नगरसेवकांवर नाहीये, आमच्या राहणाऱ्या नागरिकांवर आहे। का आमचा मतदार, आमचा रहिवासी टॅक्स पेअर नाही का? तो टॅक्स देत नाही का? आज मुंबई महापालिकेमध्ये असमतोल निर्माण झालाय की एखाद्या वॉर्डमध्ये 10-10, 20-20 करोड निधी येतोय आणि एखाद्या वॉर्डमध्ये फक्त 25 लाख रुपये निधी देतोय आणि आम्ही या संदर्भामध्ये संपूर्ण महापालिकेमधल्या आयुक्तांना देखील जाब विचारणार आहोत। स्टँडिंग कमिटी चेअरमन प्रभाकर शिंदे यांना जाब विचारणार आहोत। गणेश कणकर जे सभागृह नेते आहेत, ज्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की महापालिका आम्ही सगळ्यांना घेऊन चालवणार, हीच पद्धत आहे का महापालिकेची सर्वांना घेऊन चालण्याची? त्यामुळे आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या गोष्टीचा निषेध करीत आहोत। शिवसेना शिंदे गटाचे अमय बोले आहे, त्यांना हा प्रश्न आम्ही विचारला की भेदभाव झालेला असा आरोप तुमचा आहे, त्यांचं असं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही देखील असाच जो न्याय वापरला तर तोच न्याय तुमच्या संदर्भात होणार। मी देखील 17 ते 22 ला या ठिकाणी नगरसेवक म्हणून होतो। त्यावेळेला असणारे आमचे महाडेश्वर साहेब, त्यावेळेला असणारे आमच्या किशोरीताई महापौर, त्यावेळेला एक ठराविक निधी विरोधी पक्षाला दिला जायचा आणि विरोधी पक्षाचा गटनेता तो निधी त्या पक्षामध्ये त्या पक्षा नगरसेवकांमध्ये डिवाइड करायचा, असं यावेळी घडलेलं नाहीये। या वेळेला फक्त 16 करोड 25 लाख रुपयामध्ये 65 नगरसेवकांना विभागून दिलेले आहेत आणि मात्र सभागृह नेत्यांच्या भागामध्ये म्हणजे त्यांच्या प्रभागामध्ये एकट्याच्या 20 करोड गेलाय। म्हणजे असमतोल किती आहे बघा, 65 प्रभागामध्ये 25-25 लाख तुम्ही मोजले तर होतात किती, 16 ते 17 करोड आणि एकट्याच्या प्रभागामध्ये 20 करोड। कुठला न्याय? म्हणून आम्ही स्पष्ट म्हणतोय की हा जो अन्याय चाललाय हा आमच्या प्रभागातील जनतेवर आहे आणि ज्या वेळेला जनतेवर अन्याय होतो त्यावेळेला आम्ही नगरसेवक रस्त्यावर उतरून याचा विरोध करणार, आम्ही घराघरात जाणार। पण एक लक्षात ठेवा, तुम्ही किती आम्हाला त्रास दिला, किती काही केलं तरी आम्ही आमच्या पक्षाबद्दल लॉयल आहोत आणि ह्यापुढे देखील राहणार।